सर्वात प्रथम आज आपला ठाण्यामध्ये जो पहिला सेमिनार होतोय व तो घेण्यामागे आमचा एकच उद्देश होता की ग्रोमॅक्स ही आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे व त्यासाठी असा माहोल हा बनवावाच लागणार आहे. आता 27 तारखेला आमचा कोल्हापूरला एक मोठा सेमिनार झाला. त्यानंतर ओझिवा प्लांट पॉवर सिंथेटिक बायोटिन छोड़ दो. आज आपण ठाण्याला घेतोय. 3 तारखेला मागच्या 2-3 दिवस मी सोलापूरला होतो. माझी सोलापूरला पण टीम आहे. तर 3 तारखेला आम्ही सोलापूरला पण एक मोठा फंक्शन होते तिकडे 150-200 लोकांचं. 7-8 तारखेला परत आपला एलडीपी पण लागतो लोणावळ्याला. तर ह्या ज्या काही गोष्टी आपले वाले सर करतात आहे यासाठी करतात आहे की माहोल हा आपल्याला गरम ठेवायचा आहे. आणि या क्षेत्रात मी एकच बघितलं आहे. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो, संदीप कोरडे. व हा विषय सध्या मी जॉबला असून पार्ट टाइम काम करतोय. ज्यावेळी हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी वाले सरांना लोणावळ्याला भेटलो 3 एप्रिलला. आणि तेव्हा कंपनीची वेबसाईट पण नव्हती, फक्त एक विश्वास होता. वाले सर आणि माझे अत्यंत जवळचे माझे मित्र सागर मोरे सर आणि मी एका प्रोडक्ट बेस्ड कंपनीचं जस्ट सागर सरांना एक हे पाठवलं होतं, जसं आपल्याला सवय व्हॉट्सअपवर पाठवायची. सागर सर म्हणले सर थांबा, सध्या काही इकडे तिकडचा विचार करू नका, आपण एक चांगला विषय आणतोय. म्हणजे सर लवकर सांगा, सध्या रिकामाचं मी, कारण मला इन्व्हेस्टमेंट आणि क्रिप्टो याच्यावरती अजिबात विश्वास नाही होता. एका काळी विश्वास, पण त्यांनी जो काही आमच्या बाबतीत किंवा सगळ्यांच्या बाबतीत जे काय त्यांनी केलेलं आहे आजपर्यंत, त्यामुळे तो पूर्ण हे झालाय. आणि एकच कळलं की आता प्रोडक्ट बेस पकडून करूया. आमची मीटिंग झाली, त्या 3-4 दिवसानंतर प्लॅनला सुरुवात, वेबसाईट तयार झाली, कामाला सुरुवात केली आणि फुल स्विंग मध्ये सुरू केलं. सुरुवातीला जॉबला सुट्टी टाकली, कारण की मला माहित होतं की जर आपल्याला चांगलं जर हे ॲटमॉस्फिअर उभं करायचं आहे व चांगली अर्निंग घ्यायची आहे तर 100% आपल्याला इथं हे करावं लागेल. तर मी सर्वप्रथम